स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायला तुम्ही घाबरत आहात का? गब्बर सिंगनी काय सांगितलेलं आठवत आहे? जो डर गया समजो मर गया. तसं घाबरत घाबरत तुम्ही पैसे कसे कमवणार? अच्छा, जर भीती घालवायची असेल तर काय पाहिजे? सिंपल, त्या गोष्टीचं नॉलेज. तर स्टॉक मार्केटचे नॉलेज जे आहे ते दोन प्रकारे तुम्ही घेऊ शकता. एक आहे टेक्निकल चार्ट ॲनालिसिस आणि दुसरं आहे फंडामेंटल ॲनालिसिस आणि जे काय प्रॉफिट अँड लॉस, बॅलन्स शीटचं ॲनालिसिस असते ते आहे. तर ह्या दोन गोष्टीचं जर आपल्याला माहिती असेल, नॉलेज असेल, तर आपल्याला भीती अजिबात वाटणार नाही, हो की नाही? तर चला तर स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट सुरू करूया. स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायला तुम्ही घाबरत आहात का? गब्बर सिंगनी काय सांगितलेलं आठवत आहे? जो डर गया समजो मर गया. तसं घाबरत घाबरत तुम्ही पैसे कसे कमवणार? अच्छा, जर भीती घालवायची असेल तर काय पाहिजे? सिंपल, त्या गोष्टीचं नॉलेज. तर स्टॉक मार्केटचे नॉलेज जे आहे ते दोन प्रकारे तुम्ही घेऊ शकता. एक आहे टेक्निकल चार्ट ॲनालिसिस आणि दुसरं आहे फंडामेंटल ॲनालिसिस आणि जे काय प्रॉफिट अँड लॉस, बॅलन्स शीटचं ॲनालिसिस असते ते आहे. तर ह्या दोन गोष्टीचं जर आपल्याला माहिती असेल, नॉलेज असेल, तर आपल्याला भीती अजिबात वाटणार नाही, हो की नाही? तर चला तर स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट सुरू करूया.